आजपर्यंत घराणेशाहीला सपोर्ट केलेला आहे। गेल्या वर्षी जे आश्वासन दिले मोदी साहेबांनी ती आश्वासन पाळले नसल्यामुळे सर्वसामान्य जनता पूर्ण 100%तून 99% विरोधात आहे। कारण शेतकऱ्याचे प्रश्न यांनी एकही सोडवलेला नाही। सरकार फक्त उद्योगपतीचं सरकार राहिलेलं आहे, शेतकऱ्याचं आणि कष्टकरी समाजाचं नाही राहिलेलं। शासन आणि प्रशासनाने दोघं जण मिळून ठरवायला लागले, कारण जनतेच्या हातात काय सध्या भाजप सरकारने ठेवलेलं नाही। त्या सरकारला जर 3-3 वेळेस लोक संधी देत असतील तर याचा अर्थ त्या लोकांना जनतेला हे सरकार पसंतीस पडलेलं आहे। तुम्ही आज माझ्या घरी चालला, माझ्या घरी रिकामी ड्रम दाखवा, काय ही परिस्थिती। आज गेल्या 60 वर्षापासून या बीडमध्ये ज्यांनी राज्य केलं ते क्षीरसागर, आज जो आमदार आहे तो आमदार त्या लोकांना दिसायला तयार। तर गेल्या 5 वर्षापासून लोकांना 15 पाणी हे हाल ह्या बीडच्या आमदारांनी केलेले त्या जनतेचे। ज्या ज्या ठिकाणी शरद पवार गटांचे आमदार आहेत त्या त्या ठिकाणी 30 वर्ष झाले सत्ता यांची आहे, मग पाणी कुठं मुरतंय? सर्व क्षीरसागर हे एकत्र आहेत आणि एका घरात बसून सगळं प्लॅनिंग करून बीडची वाट लावत आहेत। या शहराची जी वाट गेल्या 60 वर्षात लावली, या बीड विधानसभेची वाट लावली ही क्षीरसागरांनी लावली। जर तुम्ही निवडणूक आयोगाला MPSCच्या बाबत तुम्ही पत्र लिहित असाल तर तुम्ही विद्यार्थ्याचं काय भलं करणार आहेत? महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आपण पाहतो की राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता चालू झालेली आहे। भाजप पक्षानं आपला उमेदवार जाहीर केलेला आहे। आता महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे तो अजूनही घोषित नाही। मात्र शरदचंद्रजी पवारसाहेब जे आहेत त्यांचं धक्कातंत्र जे आहे ते आपण अनेक दिवसापासून पाहतोय। त्यांचा उमेदवार कोण असणार? कालच काही जण जे उमेदवार होते ते कार्यकर्त्यांनी घोषणा केली होती की आमच्या उमेदवाराला विधानसभेसाठी पवारसाहेबांकडून तिकीट द्यावं, असं अनेक जणांची मागणी होती। अनेक जण देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुक आहेत। मात्र पवारसाहेबांनी अजून त्यांचा उमेदवार जो आहे तो अजून घोषित केलेला नाही। मात्र हा लोकशाहीचा जो उत्सव आहे तो शांततेमध्ये चांगल्या प्रकारे पार पडावा याच्यासाठी प्रशासनाच्या वतीनं मोठी तयारी देखील करण्यात आलेली आहे। मात्र बीड जिल्ह्यामध्ये गेली अनेक वर्षापासून राजकीय जे खेळी जी आहे ती खेळली जाते। अनेक पक्ष एकत्र येतात, अनेक पक्षामधले पक्ष फुटतात। त्याच्यामुळं राज्यामध्ये जी परिस्थिती निर्माण होती ती बीड जिल्ह्याला विचारल्याशिवाय होत नाही, असं आपण अनेक वेळा पाहिले। त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये ही लोकसभा कशी असणार आहे काय वाटतंय आपण जाणून घेऊया। जनतेच्या मनामध्ये काय आहे, काय वाटतंय, काय सांगता येईल तुम्हाला? काय वाटतंय ही लोकसभा कशी असणार आहे काय सांगता येईल? आणि या लोकसभेमध्ये जे उमेदवार असतील ते कसे असायला पाहिजेत काय वाटतं? आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आजपर्यंत घराणेशाहीचा उमेदवार राहिलेला आहे आणि हिच्यामध्ये वेगळं चित्र दिसणार आहे। कारण का आजपर्यंत घराणेशाहीला सपोर्ट केलेला आहे की आणि सर्वसाधारण जनतेने त्यांच्या पाठीमागं राहिलेले आहेत। पण जनता ही हुशार झालेली आणि विशेष करून मीडिया बांधवाचे ह्याच्यात योगदान आहे हुशार करण्यामध्ये। तर येणाऱ्या काळामध्ये गेल्या वर्षी जे आश्वासन दिले मोदी साहेबांनी ती आश्वासन पाळले नसल्यामुळे सर्वसामान्य जनता पूर्ण 100%तून 99% विरोधात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये चित्र स्पष्ट दिसणार आहे। जो सर्वसामान्य उमेदवार असन आणि एक तत्वाने निवडून येऊन तिथं आवाज उठवण्यासाठी शेतकरी समाजाचा माणूस तिथं जाणार आहे। कारण शेतकऱ्याचे प्रश्न यांनी एकही सोडवलेला नाही। मोदी सरकारने प्रत्येक महिन्याला 2000 रुपये शेतकऱ्याला त्यांच्या खात्यावर टाकतात, तुम्ही म्हणतात देत नाहीत, असं नेमकं काय? ती एक लॉलीपॉप दाखवलेलं आहे 2000चं। कारण का ज्यावेळेस 6-7 हजार रुपये सोयाबीनला भाव होता शेतकऱ्याचा, आता जे आहे ते 4300 रुपये भाव आहे। ती कुठे गेलं? कापसाचं जे होतं 10-11 हजार रुपये त्यांनी जाहीर केलेले होते, आता किती 6-7 हजार। आणि आता भाव का वाढविणार त्याचे गणित सांगतो। कारण का सगळा शेतकऱ्याचा माल व्यापारीकडे गेला आणि व्यापाऱ्याला पोचण्यासाठी तर ही शासन आलेलं होतं, सरकार आलं होतं मोदी सरकार। ही सरकार फक्त उद्योगपतीचं सरकार राहिलेलं आहे, शेतकऱ्याचं आणि कष्टकरी समाजाचं नाही राहिलेलं। उद्योगपतींचं सरकार राहिलं काय वाटतं भाऊ? ही जी लोकसभा आहे ती कशी पार पडेल काय वाटतंय? काय भावना? आता लोकसभा कशी पार पाडली जाईल हे शासन आणि प्रशासनाने दोघं जण मिळून ठरवायला लागले, कारण जनतेच्या हातात काय सध्या भाजप सरकारने ठेवलेलं नाही। आणि आता सध्या प्रशासनाच्या लेवलवर जी काही तयारी चालली लोकसभेच्या निवडणुकीची त्याच्यामध्ये सतत जवळपास 2 महिन्यापासून आम्ही बैठकीला जातो। माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी आम्हाला बैठकीला बोलवलं त्यावेळेस आम्ही जातो, परंतु त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी आम्ही सुचवतो
त्या गोष्टी कोणत्याही त्यांनी अंमलात आणल्या नाही. ह्याचा अर्थ ते सध्याचं जे सरकार आहे भाजप सरकार त्याला फॉर आहे इथलं प्रशासन. आणि SP आणि कलेक्टर डमीच आहेत आमच्या बीडचे नाही तरी. तर आम्ही ज्या सूचना केल्या होत्या की काही कार्यकर्ते अशी सूचना केली की जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी इलेक्शनमध्ये प्रचाराला फिरतात. आम्ही अशा तक्रारी केल्या होत्या की काही महाविद्यालयातले विद्यार्थी या विद्यार्थ्यांना त्या जी संस्थाचालक आहेत ते सत्ताधारी तिथले की संस्थाचालक त्या विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल केल्यासारखं त्यांना वेटीस धरतात आणि पॉम्पलेट त्यांच्या राजकीय पक्षाची वाटले जातात. विद्यार्थ्यांचा या निवडणुकीने वापर केला होता. हो, काय वाटतं? ही लोकसभा आहे, अनेक जण कार्यकर्ते म्हणतात, सर्वसामान्य नागरिक म्हणतात की शेतकऱ्यांचे प्रश्न मोदी सरकारनं सोडवले नाहीत. काय वाटतं तुम्हाला? या देशामध्ये मोदी सरकारनं शेतकऱ्यांसाठी एक विशेष कायदा लागू केला होता, म्हणजे आणि तो कायद्याला विरोध या देशातील अनेक पक्षांनी, विरोधी पक्षांनी विरोध केला आणि त्या कायद्याला स्थगिती देण्याचं या ठिकाणी मोदी सरकारला भाग पाडलं. हा कायदा लागू व्हायला पाहिजे होता असं माझं मत आहे. कारण की गेल्या 70 वर्षापासून एकच कायद्यावरती हा शेतकरी बांधव जगतोय आणि त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केलेल्या आपण पाहतो. कारण या आत्महत्या थांबवायच्या असतील थोडाफार बदल झालेला आपण पाहायला पाहिजे होता. जर बदल झाला नसता, शेतकरी जर चुकवला नसता तर आपण नंतर त्या कायद्याला विरोध केला असता तर ते योग्य राहिला असतं. परंतु तो कायदा जर अंमलात आला असता त्यानं मला असं वाटतं की 100% शेतकऱ्यांच्या जीवनात काहीतरी म्हणजे उच्चांक झाला असता, काहीतरी सुधारणा झाली असती असं मला वाटतं. आणि राहिला आताच आपले BSPचे साहेब म्हणले की SP आणि कलेक्टर हे काय डमी म्हणून, कारण हे पूर्णतः चुकीचं आहे. कारण हा संविधानिक पदाचा या ठिकाणी या अवमान केलेला आहे असं मला वाटतं. यांना डमी म्हणणं हे कितपत योग्य वाटतं हे त्यांनाच माहिती, परंतु ते एक प्रशासकीय अधिकारी आहेत, जिल्हा ते सांभाळत आहेत आणि त्यांना डमी म्हणणं हे योग्य नाही. नक्कीच जिल्हाधिकाऱ्यांना आणि SPना काय वाटतं भाऊ, तुम्ही एक शेतकरी म्हणून तुमच्या काय भावना त्या सरकारनं जी घोषणा केल्या होत्या त्या शेतकऱ्याच्या असतील, सर्वसामान्यांच्या असतील, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या का? काय वाटतं तुम्हाला? संबंध भारत देशामध्ये नरेंद्रभाई मोदी यांचं सरकार गेले 10 वर्ष आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बी येणार आहे. तर आपल्या देशामधला शेतकरी असेल, व्यापारी असेल, सुशिक्षित नागरिक असतील, हे चांगल्यापैकी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि या देशामध्ये चांगल्यापैकी त्यांच्यावर खुश आहेत. एकीकडे शेतकरी नाराज आहेत, शेतकऱ्याचे आंदोलनं देखील दिल्लीमध्ये उधळलेली जातात, तुम्ही म्हणतात खुश आहेत. आपण इथून पाठीमागचा इतिहास वाचला तर हे आंदोलनं चालूच आहेत. लोकांच्या गरजा, ते आंदोलन शेतकऱ्याचं मुळीच नव्हतंच. ते आंदोलन शेतकऱ्याचं नव्हतं, ते आंदोलन होतं दलालांचं. मार्केट कमिटीमध्ये जे दलाल आहेत त्यांचं ते आंदोलन होतं. ते आंदोलन मुळीच शेतकऱ्याचं नव्हतं. कारण मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे, ऊसतोड काम करायचा मी पण मुलगा आहे. आम्हाला नवीन कायदा हवा होता. ते आंदोलन जे होतं ते दलालांचं होतं. भाऊ, काय सांगता येईल या ठिकाणी मोदी सरकारने जे घोषणा केल्या होत्या त्या घोषणेच्या काय वाटतं? आणि प्रधानमंत्र्यांच्या या योजना अतिशय जलद गतीने जर कुठल्या प्रधानमंत्र्यांच्या काळात जर ह्या योजना पोहोचल्या असतात, ते भारतीय जनता पार्टीच्या आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या काळातच ह्या योजना संपूर्णपणे खालपर्यंत ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आज प्रत्येकाच्या खात्यावर कुठली ती पीक विमा असेल, तुमच्या वृद्ध कलावंताचे असेल, कुठलाही फंड त्यांच्या खात्यावर जमा होतो आहे. आज त्यांना लाईनीला बाहेर उभा राहायची, कुठल्या बँकेच्या पैसे घेण्यासाठी लाईनीला उभा राहायची आज गरज राहिली नाही. त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होत आहेत. ही फार मोठी मोलाची बाब आहे. ती तुम्ही ज्यावेळेस आपण ग्राउंड लेवलला जाताल, ग्रामीण भागात जाताल, त्यावेळेस जेव्हा शेतकऱ्याचं ऐकाल त्यावेळेस त्यांच्या भावना तुम्हाला कळतील की हे किती मोठं काम झालेलं आहे, हे नरेंद्र मोदी साहेबांच्या हातून झालेलं आहे. मोदी साहेबांच्या हातून जे आहे ते काम सर्वात मोठं काम झालं. काय वाटतंय की निवडणूक आहे ती लोकशाहीचा हा उत्सव आहे, तो व्यवस्थित पार पडावा याच्यासाठी प्रशासनाने मोठी तयारी केली. मात्र सर्वसामान्य म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय झालं, कशा पद्धतीनं निवडणुका पार? या लोकसभेचा हा उत्सव साजरा होतो आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात जनता देखील सहभागी होते. पण या उत्सवामध्ये ज्या पद्धतीनं जनतेला आश्वासनं दिली जातात ती पाळली जात नाही. जर सर्वात मोठं उदाहरण असेल तर हे भारतीय जनता पार्टी सरकारचं उदाहरण आहे. 2014मध्ये ज्यावेळेस सरकारनं या घोषणा केल्या होत्या 14 आणि 19मध्ये या भारतामध्ये 100 कोणत्या त्या मेट्रो सिटीज, त्या बुलेट ट्रेन्स, त्या एअरपोर्ट्स आणि करोडो युवकांना रोजगार, ह्या घोषणांचं काय झालं ते माहीत नाही. बीड जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा प्रश्न असेल तर बीड जिल्ह्यामध्ये 2014मध्ये
माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना मराठवाड्यामध्ये वॉटर ग्रीड योजना राबवू म्हणून एक इस्रायल कंपनीला टेंडर दिलं गेलं होतं. त्या टेंडरचा सर्वे देखील झाला आणि त्या सर्वेनं त्या टेंडरनं काय रिपोर्ट दिला आणि त्याच्यावरती काय कारवाई केली गेली ती देखील अद्याप जनतेसमोर आलेलं नाही. हे भारतीय जनता पार्टीचं सरकार जे लोकांना पाहिजे ते देत नाही आहे. लोकांना कधीही या सरकारला साड्या मागितल्या नव्हत्या, त्या राशन दुकानावरती साड्या दिल्या जातात. या जनतेनं कधीही आंदोलन केलं नव्हतं की आम्हाला फुकट राशन भेटावं. या भारतीय जनता पार्टीने फुकट राशन द्यायचं काम केलं. आमच्या पालकांनी किंवा विद्यार्थ्यांच्या पालकांनी कधीही आंदोलन केलं नव्हतं की आमच्या मुलांना ड्रेस भेटावा किंवा बूट भेटावा. पण जे मागितलं नाही ते देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी सरकार करते. भारतीय नागरिकांनी आणि विद्यार्थी म्हणतात आम्हाला शिक्षण फुकट भेटलं पाहिजे, त्याच्यावरची GST लावण्याचं काम हे भारतीय सरकार करतं आहे. त्याच्यानंतर हे सामान्य जनता ही आरोग्य सेवा ही मोफत भेटली पाहिजे, परंतु त्या मोफतच्या नावावरती सरकारी दवाखान्यामध्ये एवढी गर्दी करून तिथली व्यवस्था आहे ती डॅमेज करण्याचं काम या भारतीय जनता पार्टीमध्ये होतं आहे. शाळा असतील, कॉलेज असेल, पुन्हा अजून आरोग्य असेल, या सर्व व्यवस्था ह्या प्रायव्हेट खाजगीकरण करण्याचं काम या भारतीय जनता पार्टीमध्ये होतं आहे. आणि जनता जे मागत नाही ते देण्याचं भिकाऱ्यासारखं काम करतं आणि जे हक्काचं आहे ते देत नाही. जनता जे मागत नाही ते देण्याचं काम या ठिकाणी होतंय. तो काय सांगता येईल? या ठिकाणी त्यांनी सांगितलं की जनता जे मागत नाही ते दिलं जातं. एकीकडे राज्यामध्ये CAA कायदा लागू झालेला देशामध्ये, काय वाटतं? 2019ला संसदेमध्ये सिटीजन अमेंडमेंट बिल हे आणलं गेलं. तसं वास्तविक पाहता हा 1955चा कायदा आहे. त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट करायच्या सरकारच्या डोक्यामध्ये आलं आणि त्यांनी त्या पद्धतीनं एक सिटीजन अमेंडमेंट बिल 2019 डिसेंबरला या ठिकाणी संसदेमध्ये आणलं. संसदेमध्ये त्यावेळेस खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब असतील, खासदार इम्तियाज जलील साहेब असतील, यांनी या कायद्याचा विरोध केला. कायद्याचा विरोध केल्यानंतर त्यावेळेस कायदा तयार अमेंडमेंट बिल होतं, ते बिलचं रूपांतर ॲक्टमध्ये झालं. त्याच्यावर राष्ट्रपती महोदयाची मोहर लागली. मोहर लागल्यानंतर त्याचं ॲक्टमध्ये रूपांतर झालं. ॲक्टमध्ये रूपांतर झाल्यानंतर बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी हे कोर्टामध्ये गेले, सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्या विरोधामध्ये. परंतु त्यावेळेस तत्कालीन कोर्ट असं म्हणलं की आणखीन याचे रूल्स रेग्युलेशन तयार झाले नाहीत, म्हणून याच्यावर आपल्याला भाष्य करता येणार नाही किंवा आर्ग्युमेंट करता येणार नाही. तर आता असं झालं की 2019ला तयार झालेला कायदा 2024ला निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फक्त मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी हा कायदा तयार केला आणि त्याचे रूल्स रेग्युलेशन म्हणजे 5 वर्ष काय झोपली होती का सरकार, असं माझं म्हणणं आहे. या कायद्यामुळं सर्वसामान्यांच्या जीवनावर काय परिणाम होईल? बघा, CAA जो कायदा आहे, आत्ता या कायद्याचा जो सर्वसामान्य जनतेवर परिणाम होणार आहे. आपण कोर्टामध्ये जा, आपण तहसीलमध्ये जा, मी म्हणतो म्हणून नाही, एक भारतीय नागरिक म्हणून मी बोलतो. आज या ठिकाणी त्या ठिकाणी गर्दी झाली, काय काढायचं तर जन्म प्रमाणपत्र काढायचं, काय करायचं तर काय कागदामध्ये दुरुस्ती करायची. कशामुळं? तर फक्त CAA हा कायदा लागू केला म्हणून. याच्यामुळं लोक लाईनीत लागायला लागले. जसं नोटाबंदी केली तुम्ही आमच्याच पैशासाठी, आमच्याच रांगा लागल्या आणि रातोरात तुम्ही नोटाबंदी काढलं नाही. लोक या ठिकाणी रस्त्यात बँकेसमोर झोपले, त्यांचेच पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या, माणसं मेले. तसंच आता हा कायदा लागू झाल्यानंतर लोक रांगेत लागतील आणि त्याचे दुष्परिणाम हा कायदा लागू झाल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की लोकांना रांगा लावाव्या लागतील. हो, काय सांगता येईल? ही लोकसभा आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा जो उत्सव आहे तो चांगला व्हावा आणि विशेष म्हणजे जिल्ह्यासाठी काय मिळालं पाहिजे, जिल्ह्यासाठी जो खासदार आहे तो कसा असायला पाहिजे, काय वाटतं? हे बघा, मुळात जनता ही सरकार निवडत असते. आम्ही राजकीय पक्ष म्हणून आम्ही लोकांना मतं मागत असतो, परंतु आपलं मत कोणाला द्यायचं हे कोण ठरवतं? जनता ठरवते, वैयक्तिक तो नागरिक ठरवतात. आणि एका सरकारला जर 3-3 वेळेस लोक संधी देत असतील तर ह्याचा अर्थ त्या लोकांना, जनतेला हे सरकार पसंतीस पडलेलं आहे. आणि विकास कामं झाल्याशिवाय किंवा कुठल्याही क्षेत्रातल्या शेतकरी असू द्या, त्यानंतर नोकरदार असू द्या किंवा सर्वसामान्य विद्यार्थी असू द्या, ह्या लोक आज मोदींना पसंती का दाखवत आहेत, एकनाथ शिंदेंना पसंती का दाखवत आहेत? कुठंतरी हे सरकार गोरगरिबांच्या अडीअडचणीला पुढं आलं, चांगल्या योजना त्यांच्यासाठी पुढं आणल्या, चांगले उद्योग व्यवसाय आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत.
आणि हे सगळं दिसतं, हे लपून राहत नाही. किती उद्योग आले तर बीड जिल्ह्यामध्ये असे आतापर्यंतच्या कार्यकाळामध्ये 10 वर्षाच्या कार्यकाळात किती उद्योग आले? नाही, महाराष्ट्राचा विचार करता आजच्या घडीला जे काय डेव्हलपमेंट झाल्यात महाराष्ट्राचं उद्योग क्षेत्र म्हणून आज बीड जिल्ह्यामध्ये उद्योगाचं क्षेत्र कमी आहे, परंतु या ठिकाणी संभाजीनगर पाहताय तुम्ही, मुंबई पाहताय, पुणे जे मेट्रो जे काय आहे महाराष्ट्रातली केंद्र उद्योगाची, आज त्या ठिकाणी विदेशातल्या कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत. रोजगार या ठिकाणच्या तरुणांना उपलब्ध होतोय आणि नक्कीच हा रोजगार एका कुटुंबाला उभा करतो, म्हणून ते कुटुंब मोदींच्या आणि एकनाथ शिंदेच्या पाठीमागे उभा आहे. बरोबर, आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे. मेट्रो सिटीमध्ये मोठं मात्र आपल्या बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये जो उद्योग आहे तर ते MIDCची जागा खरेदी केल्या त्याच्यावरती कुठंही एकही उद्योग नसतं. बीड शहराची MIDC सोडता बाकीच्या जागेवर उद्योगच नाही. तुम्ही म्हणता उद्योग आले, कुठं आहेत नेमके उद्योग? मी महाराष्ट्राचा विचार करून तुम्हाला सांगतोय, एका जिल्ह्याचा विचार करून कुठल्याही गव्हर्नमेंटला चालत नसतंय. आता या जिल्ह्यामध्ये दळणवळणाची साधनं कमी होती, आज या ठिकाणी तुम्ही पाहताय की दळणवळणाची साधनं सुरुवात झालेली आहे, रेल्वेचं काम प्रगतीपथावर आहे, मोठमोठे हायवे या ठिकाणी तयार करण्याचं काम होतं. ज्यावेळेस दळणवळण वाढेल त्यावेळेस उद्योगधंदे नक्कीच वाढतील. तुम्ही संभाजीनगर बघताय, नागपूर बघताय, मुंबई बघता, पुणे बघताय, जे काही मोठ्या सिटी जिथं दळणवळणाची साधनं पोहोचलीत त्या ठिकाणी उद्योगधंदे करण्यासाठी इन्व्हेस्टर त्या ठिकाणी पसंती देत असतात. आणि नक्कीच बीड जिल्ह्यासारख्या ठिकाणी जी दळणवळणाची साधनं पूर्ण झाल्यानंतर उद्योगधंदे या ठिकाणीही उभं राहतील याची आम्हाला अपेक्षा आहे. येणाऱ्या काळामध्ये उद्योगधंदे नक्कीच उभा राहतील असं त्यांचं म्हणणं आहे. आता आपल्याबरोबर काही तरुण देखील आहेत. भैया, काय वाटतंय या ठिकाणी या निवडणुकीमध्ये काय असणार आहे, काय सांगतात? आजच्या या डिस्प्यूटमध्ये सर्वच पक्षाचे जाणकार लोक इथं बसलेले, म्हणजे असं पाहता गेलं तर प्रत्येक पक्षाची एक वेगळी भूमिका इथं आपल्याला बघायला भेटली. याच्यामध्ये शेतकरी असतील, उद्योग वर्ग असतील, याच्यावर बोललं, याच्यावर भाष्य केले. तर मुळात मी इथं जाऊन सांगतो की हा बीड हा विकसनशीलच्याही खालच्या दर्जाचा आज सर्वांनी बनवून टाकलेला आहे. ह्याचा बीडमध्ये मिडलला आहे आपला बीडच्या इकडे गेलं तर सोलापूर आहे, इकडे गेलं तर संभाजीनगर आहे, इकडे गेलं तर आपले पुण्यासारखे भाग पाहायला मिळतील. परळीसारखे आमचे महाराष्ट्राला काय पूर्ण देशाला वेळ लावणारे नेते आपल्या परळीसारखे बीडसारखे पुण्यामध्ये आज जन्माला येत आहे. पण एवढं सगळं असूनही आमच्या बीडमध्ये तुम्ही कॅमेरा जर फिरवला तर इकडं काय विकास दिसतोय तुम्हाला पाहायला मिळेल. आणि याच्यामध्ये एकदम बेसिक जी गुणवत्ता आहे, शैक्षणिक आहे, वैद्यकीय सुविधा असतील, पाणी असेल. तुम्ही आज माझ्या घरी चाला, माझ्या घरी रिकामे ड्रम दाखवतो तुम्हाला काय ही परिस्थिती निर्माण झाली. आणि एवढी सगळे गोष्टी पाहता गेलं तर इथं उमेदवारीवरनं जे भांडणं चालले ते सरकारवरनं. आता इथं बसलेल्या प्रत्येकाला माझा एक सवाल आहे की हे शेतकऱ्यांच्या विरुद्ध जे बिल आहे, जे अमेंडमेंट ॲक्ट CAA कायदा ज्यांनी पास केलं, मी शेतकऱ्यांबद्दल बोलतो. शेतकऱ्यांबद्दल जे दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे त्याच्याबद्दल बेसिक माहितीसुद्धा मी सांगतो इथं बसलेल्या लोकांना, 80% लोकांना का नसेल ह्याचं तुम्हाला मी माहिती देतो. कारण का की ज्या माणसाने हे बिल प्रदर्शित केले आहेत आणि जे त्यांचे समर्थक आहेत डोळे झाकून त्याच्यावर विश्वास टाकतात आणि जे विरोधक आहेत डोळे झाकून त्यांच्यावर विरोध करतात, ह्याची माहिती कोणी घेण्याचं काम केलं आहे का? 2002मध्ये श्री व्यंकटेश वगैरे साहेब असतील, त्यांनी आपल्या भारत सरकारने जी कमिटी जारी केली होती त्यांच्याबद्दल त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की शेतकरी कायद्यांना MSP म्हणजे मिनिमम सेलिंग प्राईस ही मिळाली पाहिजे. मॅक्सिमम रिटेल प्राईस तुम्हाला माहिती आहे प्रत्येक प्रोडक्टवर असते. तुम्ही आज पार्लेचा बिस्किट पुडा घ्या, निरम्याचा प्रोडक्ट घ्या, त्याच्यामध्ये MRP म्हणजे त्याच्यावरती तुम्ही एखादं प्रोडक्ट विकू शकत नाही. पण MSP म्हणजे मिनिमम सेलिंग प्राईस. जे आपले शेतकरी वर्ग आहेत त्यांनी मका उत्पादन केली, मक्याचे पॅकेट तुम्हाला तुम्ही कुठं हॉटेलमध्ये गेला असाल, बॉईल मका तुम्ही खाता, त्याचं पॅकेट तुम्हाला 25 रुपयाला भेटतं, बरोबर, 1 किलोचं आणि 100 ग्रॅमचं. आणि तुमच्या पुढे काय सध्या प्रश्न आहे? मी तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगतो ना, आज माझे वडील पण शेतकरीच आहे. तर ते MSPमुळं काय होतं आहे की शेतकऱ्यांना मिनिमम सरकारला किंवा जे प्रायव्हेट कंपन्या आहेत त्यांना तेवढे पैसे द्यावेच लागतील. याच्यावरनं काय होईल की शेतकऱ्याला एक 2 रुपयाला कांदा चालला आहे, 1 रुपयाला अद्रक चालली, हे न मिळतं एक फिक्स सरकारचं जे स्टेट तयार केलेलं असेल त्याच्यावरती तुम्हाला परचेस करता येईल किंवा त्या लेवलपर्यंत तरी तुम्हाला हमी भाव मिळाला पाहिजे. 100% ह्या गोष्टीला ते बिल जर तुम्ही स्टडी केला असेल तर तुम्हाला त्या गोष्टीबद्दल पण माहिती मिळून जाईल. आणि राहिला प्रश्न बीड लोकसभेचा, तर एक मी तरुणांचा म्हणून मला या सर्वांपेक्षा खूप कमी नॉलेज आहे. मी या सर्वांपेक्षा खूप कमी जग पाहिलेलं आहे, सर्वांमध्ये कमी उठलेलं बसलेलं. पण एक ग्राउंड लेवलला मी जेव्हा चालतो त्यावेळेस बीडला एक एज्युकेटेड जो लोकनेता आहे तो हवा आहे. स्वर्गवासी आदरणीय श्री गोपीनाथराव मुंडे साहेब असतील किंवा आदरणीय लोकनेते विनायकरावजी मेटे असतील, यांनी ज्या विचारांनी बीडकडे जे पाहिलेलं होतं त्यांची आम्हाला त्या बीडची आज गरज आहे. कशामुळे? सुशिक्षित, त्यांचं म्हणणं आहे की सुशिक्षित खासदार पाहिजे, चांगला खासदार पाहिजे असं त्यांचं मत आहे. हो, काय वाटतंय? या तरुणांनी एक वेगळा प्रश्न मांडला की सुशिक्षित असा एक खासदार पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? त्यांनी जो मुद्दा मांडला आहे त्याच्याशी मी सहमत आहे.
या बीडमध्ये आज परिस्थिती अशी त्यांनी जे बोलले, या शहरात रस्ते नाहीत, या शहरामध्ये पाणी नाही आहे, अशी बिकट परिस्थिती या शहरामध्ये आहे. ही परिस्थिती का झाली? आज गेल्या 60 वर्षापासून या बीडमध्ये ज्यांनी राज्य केलं ते क्षीरसागर आज जो आमदार आहे, तो आमदार त्या लोकांना दिसायला तयार नाही. त्यांनी इतकी भयान परिस्थिती, आता इथे गाडी जाऊ द्या आणि कॅमेऱ्याने बघा किती खूपदा उठतं. आज शहरात 15 दिवसाला पाणी आहे, लोकांना घरात 15 दिवसानंतर पाणी प्यायला भेटतं आहे. तुम्ही पुणे मुंबई बघा, एक दिवस पाणी कपात झाली तर सरकार हादरतं आहे. सगळी ही वेळ येते. इथं गेल्या 5 वर्षापासून लोकांना 15 दिवसाला पाणी, हे हाल ह्या बीडच्या आमदारांनी केलेले आहेत या जनतेचे. ही परिस्थिती वाईट विषय नाही, त्यांचं म्हणणं बरोबर, त्याची मी सहमत आहे. ज्या ज्या ठिकाणी शरद पवार गटांचे आमदार आहेत त्या त्या ठिकाणी हीच बोंब आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी. तुम्ही आष्टी पाटोदा शिरूरकडे जा, त्या ठिकाणी त्या ठिकाणचे रस्ते पूर्ण झालेले आहेत. तुम्ही परळीकडे जा, तुम्ही इकडे गेवराईकडे जा, तुम्ही माजलगावकडे जा, केजकडे जा, सर्व रस्ते झाले. परंतु या ठिकाणी शरद पवार कारण काय यांच्याकडे उदासीनता आहे. हो, यांना असं उत्साह नाही आहे, लोकांचे कामं करायचे उत्साहच नाही आहे. यांना फक्त स्वतःचं घर कसं भरता येईल याच्यावर जास्त भर आहे यांचा. तुम्ही ह्या जर रस्त्याने गेले नगर रोडनी तर आपला बीड मतदारसंघ सोडला की रस्ता चांगला लागतो, हे तुम्ही अनुभवलेलं असेल. तुम्ही जामखेडमध्ये जा, तिथं रोहित पवार आहेत आमदार शरद पवार गटाचे, तिथं देखील हाच मुद्दा आहे. तिथं देखील कुठं मणका मोडून का काय होईल सांगता येत नाही, गॅरंटीत नाही. त्याच्या पुढं जा तुम्ही नगरला, रस्ता चांगला आहे. म्हणून ही जी विकास कामं आहेत ना, हे सर्व ह्यांची मानसिकता नाही आहे विकास कामं करण्याची. हे सर्व जी रखडलेली विकास कामं आहेत ते फक्त यांच्या मानसिकतेमुळे रखडलेली. कारण जर 2-2.5 वर्षामध्ये जर संभाजीनगर म्हणजे धुळे सोलापूर रस्ता होत असेल तर 2.5 वर्ष झालं हो हा रस्ता चालू आहे. आता जवळपास फक्त नाली झाली, आपण जर बसलोत का ते खालचं गटार झालं आहे फक्त, रस्त्याचं तसंच बॉम्ब होऊन जातं. आणखीन लोकांचे इतके मोठे हाल आहेत ह्या ठिकाणी. या आणि राहिला विषय सरकारविषयी बोलतो मी 2 मिनिटाचे, शिक्षणाचा विषय काढला कोणीतरी. तर मला हे सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये आत्ताच या राज्यातल्या सर्व मुलींना मोफत शिक्षणाची घोषणा झालेली आहे आणि ते लागू पण होईल की आचारसंहिता संपल्यानंतर. दुसरा विषय राहिला आरोग्याचा. आयुष्मान भारतसारखी 5 लाख रुपये देणारी योजना नरेंद्र मोदी साहेबांनी दिली आहे. मुद्रा लोनसारखी व्यवसायासाठी या ठिकाणी देशात अनेक तरुणांना या ठिकाणी लोन दिलेलं आहे. म्हणून हे सरकार अतिशय विकसनशील सरकार आहे आणि या सरकारला कोणीही असं म्हणजे चुकीचं या ठिकाणी जो म्हणत असेल तर त्यानं पहिल्यांदा त्या पवारसाहेबांचं आणि काँग्रेस सरकारकडे पाहावं आणि त्यांनी आतापर्यंत देशात काय केलं, किती वाट लावली याचं देखील आम्हाला सांगावं. आता याचा अर्थ असा होतो या महाराष्ट्रामध्ये विकासांच्या बाबतीत यांनी बोललं की ह्या आमदाराचं तसं आहे, त्या आमदार मी कोणत्या आमदाराचं समर्थन करत नाही. पण याच्यावरून सिद्ध असं होतं की विरोधकांना हे फंड देत नसावेत. विरोधकांना ऐका आम्हाला बोलू द्या. माझा विषय कंप्लीट करू द्या. माझा विषय कंप्लीट करू द्या. या तर हे सरकारमध्ये आहेत, हे केंद्रामध्ये आहेत, हे सत्तेत आहेत, तर विरोधक काम करत नाही. मग यांनी जे फंड दिले यांच्याकडून चौकशा का होत नाही हा देखील झाला पाहिजे. नाही 70 वर्षाचं बोलतो. 7 वर्षात नाही, 8 वर्षाचा 7 वर्षाचा विषय नाही. आजचा विषय आज लोकसभेचा विषय आहे. लोकसभेवरती चर्चा झाली पाहिजे. शरद पवार गटाचं सरकार होतं, एका गटबाजीचं सरकार नसून हे लोकसभेवरती गोष्ट झाली पाहिजे. हा जो विषय आहे पाण्याचा, जो विषय आत्ताच चर्चेला आला, अविनाश नाईकवाडे साहेबांनी तो विषय मांडला की या ठिकाणी या रस्त्याची परिस्थिती आणि शहरातील पाण्याची परिस्थिती, 150 कोटी रुपयाच्या योजना अमृत जलाच्या माध्यमातून या ठिकाणी आली. बरोबर आहे का? 2-250 कोटी रुपयाची व्हॅरी गटर योजना आहे. तुम्ही थर्ड पार्टी ऑडिट करा की पाणी कोणाला पोहोचलं किंवा भुयारी गटर जी योजना झाली कुणाच्या भुयारात गेली आणि त्याचं आउटलेट कुठं काढलं. 500 कोटी रुपये इथे येतात. आता त्यांनी सांगितलं की आमदार हे आमचे तर आम्ही विरोधक आहेत, मी तर त्याचा प्रखर विरोधक आहे. 5 वर्षात त्यांनी काय दिलं लावले आम्हाला माहिती, त्यांनी काय विकास केला आम्हाला माहिती, ते दिसतंय आणि जनताही त्याचं ऑडिट विधानसभेमध्ये करेल. परंतु जवळपास 30 वर्ष या शहराचा नगराध्यक्ष राहिलेला व्यक्ती सन्माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश घेतात. त्यांचे चिरंजीव डॉक्टर योगेश क्षीरसागर हे सुद्धा त्या ठिकाणी प्रवेश घेतात. 30 वर्ष झाले सत्ता यांची आहे. मग पाणी कुठं मुरतं आहे? तुम्ही जे एवढे आरोप केलेले आहेत ते त्यांच्यावर आरोप केलेले आहेत. म्हणजे सर्व क्षीरसागर हे एकत्र आहेत आणि एका घरात बसून सगळं प्लॅनिंग करून
ते बीडची वाट लावत आहेत. त्याच्यामुळं जर क्षीरसागर मुक्तीचं जर काम करायचं असेल तर सर्व तरुणांनी मिळून क्षीरसागर मुक्ती करावी. क्षीरसागर मुक्तीचं तुम्हाला काय वाटतंय भाऊ याच्यावर काय? अगोदर मी आता तेच बोललो, ॲडव्होकेट शिक्षक साहेब आहेत एमआयएमचे अध्यक्ष आहेत ते. माझंही या मताशी मी 100% सहमत आहे की या शहराची जी वाट गेल्या 60 वर्षात लावली, या बीड विधानसभेची वाट लावली ही क्षीरसागरांनी लावली. आजचे जे विद्यमान आमदार आहेत यांनी या विधानसभेचं सर्व नगराध्यक्ष साहेबांचं नाव घ्या. सर्व काही जबाबदार असेल हे संदीप क्षीरसागर आहेत, जयदत्त क्षीरसागर ह्या लोकांनी ह्या शहराची वाट लावलेली आहे. नाही ते नाही, ते आजारी आहेत, त्यांच्याविषयी बोलणं हे उचित नाही मला वाटतं. त्यामध्ये असे ते नाहीत, ते अजून अध्यक्ष नगराध्यक्ष वगैरे राहिले नाही, त्यामुळे त्यांच्यावर बोललो असं. नक्कीच आपण काय वाटतं? आताच सगळ्या आमच्या राजकीय मित्रमंडळाची चर्चा झाली विशिष्ट घराण्याविषयी, परंतु त्यांची जी भांडणं आहेत तर ते प्रॉपर्टीहून भांडण आहेत, एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि अजून एक गोष्ट अशी की चोराचे भांडणं चोरी करताना कधीच होत नाहीत, वाटल्या करताना होते. तर हे सगळे वाटल्यावर भांडणं आहेत, पण आम्ही कमून बेजार हीच मला कळलं नाही. आपण कॉलेज भेटलं नाही, दादाला ती बँक भेटली नाही. अरे तुमचे लेकरं भीक मागायला लागलीत, तुमचे लेकरं रस्ते हॉटेलवर काम करायला, त्यांचं बघा. आताच आमच्या दुसऱ्या मित्रांनी सांगितलं की मुख्यमंत्री शिंदेसाहेब अतिशय चांगलं म्हणजे कुशल मुख्यमंत्री, त्यानंतर प्रधानमंत्री अतिशय कुशल नेते. परंतु त्यांचं एक सांगू इच्छितो की प्रधानमंत्री चहावाला त्यांनी 30 वर्ष भीक मागितली म्हणतो, पण आमच्या देशाला 30 वर्ष भीक मागायला लावणार आहेत का? तुमचा मुख्यमंत्री रिक्षावाला आम्हाला रिक्षा चालवायला होता का? त्यांना प्रश्न विचारला की विद्यार्थ्याच्या MPSCच्या प्रश्नावर तुम्ही काय केलं, तर मुख्यमंत्री म्हणतात आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिले. थांबा ऐका, जर तुम्ही निवडणूक आयोगाला MPSCच्या बाबत तुम्ही पत्र लिहित असाल तर तुम्ही विद्यार्थ्याचं काय भलं करणार आहेत? विद्यार्थ्याच्या स्कॉलरशिपच्या बाबतीत तुमचा काय विषय? एखादा स्टेटमेंट मुख्यमंत्र्याचं काय सांगा. तुम्ही ज्यावेळेस अजित पवारने 70,000 कोटीचा घोटाळा केला आणि तुमच्याकडे आल्याच्या नंतर म्हणतात घोटाळा झाला नाही, मग तुम्ही सगळे मिली बघत आहेत, तुम्ही सुद्धा वाटल्यावर कामं तुमचे चालले आहेत. पण तुमच्या भांड्यात आम्हाला पडायचं नाही, इथं हत्तीचं सरकार आल्याशिवाय हे सगळे पायाखाली येणारच नाही. नक्कीच दादानी जर काही घोटाळा केला असेल तर तो नक्कीच चौकशीत वडेल, परंतु तोपर्यंत त्यांनी कोणाकडे जायचं कोणाकडे नाही हे ठरवण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे. कारण तो त्यांचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, संविधानिक स्वातंत्र्य आहे त्यांनी ठरवायचे कोणाकडे जायचे. कारण त्यांनी घोटाळा केला की आणखी सिद्ध झालेलं नाही आहे, म्हणून त्यांच्यावर असे आरोप करणं बिनबुडाचे आताच योग्य नाही. म्हणजे एकीकडे पंतप्रधान साहेबांनी जो आरोप केला होता आपण पाहतोय की राज्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आहेत आणि जे सर्वसामान्य नागरिक हे सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचं जे मत होतं ते या ठिकाणी मांडलं तरुणांनी मत. आणि महत्वाचा म्हणजे लोकसभेचा जो विषय आहे तो काय नेमकं तुम्हाला काय वाटतं? हा जिल्हा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि ह्या जिल्ह्यावरती मुंडे साहेबांना 5 वर्षे खासदार म्हणून काम केलं आहे आणि पुढचे 5 वर्षे त्यांना केंद्रात स्थान मिळत. पण योगा आमचं दुर्दैव की त्या आज नाही आहेत, परंतु त्यांच्या जी कन्या आहेत पंकजा मुंडे या जिल्ह्यात सक्षम उमेदवार म्हणून आलेले आहेत आणि त्यांचा या ठिकाणी विजय कोणीच रोखू शकत नाही. प्रचंड मताने या ठिकाणी विजय होतील. नरेंद्र मोदी साहेबांचं जे पण आहे अबकी बार 400 पार हे या ठिकाणी या देशात तुम्हाला लवकरच अबकी बार 400 पार काय वाटतं तुम्हाला? नक्कीच हे समज मी त्याची मशीन सेटिंग केल्याशिवाय ते गॅरंटी देतच नाही. लोकांची भावना आहे. ते माझे मित्र प्रशांत वासनिक सर हे अतिशय संघर्षशील युवक आहेत. मी त्यांना गेल्या 25 वर्षापासून पाहतोय, पण ह्या 10 वर्षात ज्यावेळेस निवडणूक येते त्याच वेळेस ते दिसतात. संघर्ष रस्त्यावरचा कार्यकर्ता मी आहे ते पण आहेत, पण ते दिसत नाहीत. ते निवडणूक आल्यानंतर मला आज दिसलेत ह्या 4 वर्षानंतर. माझी त्यांना विनंती तुम्ही आज सगळे राहा, पण ही वेळ येणार नाही. नक्कीच आपण बीडकरांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या आपण या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहेत. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे लोकसभेत राहिले ना आपण जो प्रमुख आज लोकसभेचा घोषित केला आहे. काही जुमल्यावर ही सरकार आली, अबकी बार मोदी सरकार अशी त्यावेळी घोषणा झाल्या. 15 लाखाची जनधन योजना झाली, 2 करोड रोजगार झालं. किती रोजगार मिळाले आणि किती जनधनमध्ये आजपर्यंत कोणाला किती पैसे मिळाले. आमचे आता सचिन मूग साहेब या ठिकाणी गेले की आता दळणवळण साधने निर्माण होत आहेत आणि लवकरच आम्ही आता विकासाचं मॉडेल महाराष्ट्र जाऊ द्या आपण बीडसाठी या ठिकाणी बसलेलो आहोत. पण 10 वर्षामध्ये ज्यांना जनतेने निवडून दिलं त्या प्रीतमताई ज्या खासदार होत्या त्यांनी सभागृहात किती पोटतिडकीने जिल्ह्याचे प्रश्न मांडले. राहिला उद्योगाचा प्रश्न, उद्योगामध्ये एकही उद्योग त्यांना सांगता आला का बीडमध्ये आला
एकमेव तो एक उद्योग येत होता, तो आमच्या नशिबाने रेल्वेच्या डब्याचा बनवण्याचा उद्योग तो परत येणार होता, परंतु अकार्यक्षम खासदारामुळं तो जो आहे तो लातूरला गेला. अकार्यक्षम दुर्दैव आमचं की आम्हाला- खासदारामुळे तो जो आणि- रेल्वेचा प्रकल्प आहे तो पुढे गेला. काय वाटतं मग तुम्हाला? लोकसभेबद्दल जर बोलायचं म्हणलं तर भाजपला प्रचंड जनतेच्या मनात रोष आहे. वाढलेली महागाई यांनी प्रचंड जनता होरपळून निघलेली आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या आत्महत्या, मराठा आरक्षणासारखा ज्वलंत प्रश्न, धनगर आरक्षणासारखा ज्वलंत प्रश्न, मुस्लिम आरक्षणासारखा ज्वलंत प्रश्न, हे सगळे प्रश्न भाजप मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावला आहे. तुम्ही जनतेचा आवाज दाबू शकत नाही. तुम्ही जनतेचा आवाज दाबायचा नाही. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस साहेब जे मागितलं नाही ते देतंय, जे मागितलं नाही तेच देतंय सरकार. 10% कोणीही मराठ्यांनी मागितलं नव्हतं, 10% मराठ्यांनी मागितलं नव्हतं. मराठ्यांनी सरसकट आरक्षण मागितलं होतं. जर हे असं दाखवत असतील आम्ही हे हल्ला करू देणार नाही. 10% आम्ही मागितलं नव्हतं. तो मार्गी लागला पाहिजे. आम्हाला 10% आरक्षण नको आहे. जरांगे पाटलांची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे. सगळ्या सोयऱ्याचा विषय हा लागला पाहिजे मार्गी. त्याच्यावर राज्य शासनाचा कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्याच्यावरती अभ्यास चालू 4 महिन्यामध्ये आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ आणि योग्य निर्णय घेऊ. 8,30,000 त्याच्यावर हरकती आलेल्या आहेत. त्याच्यावर अभ्यास चालू आहे सरकारचा. 4 महिन्यात त्या अभ्यास पूर्ण होईल. 4 महिन्यात त्याचा जो 8 वर्ष अभ्यास झाले आहे महाराष्ट्रात अभ्यास चालू आहे भारतीय जनता पक्षाचा. फक्त जिल्ह्याचा जो विकास आहे तो कसा झाला हे आपण सर्वांकडून ऐकलेलं आहे. जिल्ह्यामध्ये काय प्रगती झाली ते पण आपण ऐकलेलं आहे. आणि सर्व जे कार्यकर्ते आहेत ते आपण त्यांच्या अबकी बार 400 पारच्या घोषणा देखील मोदी सरकारने केल्या आहेत. त्यामुळं ह्या बीड जिल्ह्याचा खासदार किती पदाचा आहे तो मोदी लागणार आहे. आणि बीड जिल्ह्याचा खासदार कसा असणार आणि काय विकास आतापर्यंत केला याच्यावर आपण सर्व जनतेच्या ज्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. हरिदास तावडे, महाराष्ट्र, बीड.